नमस्कार, मी कवी निवेदक लेखक गजानन उफाडे आज पुन्हा एकदा एका नव्या दमाच्या पाहुण्यांसोबत आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. फायनल ड्राफ्ट प्रेझेंट जागर कवितेचा या यूट्यूब चॅनल आणि आमच्या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत आहेत उत्तम लेखिका, मार्गदर्शिका, समुपदेशिका, कवयित्री आणि चांगल्या समीक्षिका आणि प्रसिद्ध उद्योजिकासुद्धा रेश्मा दासजी. मी आपलं अगदी मनपूर्वक या मंचावर स्वागत करतो. अगदी मनपूर्वक आपलं स्वागत आहे. कसं वाटतं आमच्या मंचावर येऊन? अगदी प्रसन्न की एक थोडासा कधीतरी कवितेला वेळ द्यावा आणि मग बहरच यावा असं काहीतरी वाटतंय कवितेच्या जागेमध्ये. तर आपण तुमच्या एका कवितेने सुरुवात करू. जसं आपण श्री गणेशा करतो तशा रेश्मामय शब्दाने आपण कविता. तसं तर कविता खूप सारी आतून येते. कविता लिहायला थोडंच प्रेमात पडावं लागतं. कविता लिहायला थोडंच प्रेमात पडावं लागतं. नाचलं, वाचलं, लागलं, भिडलं की आपसुकच होते ना हो कविता. जसं निखळ झऱ्याला धबधब्याचं स्वप्न पडायला लागतं. कविता अशीच असते, अगदी आतून येते आणि सहज उतरत जाते. क्या बात आहे. अतिशय सुंदर असे तुम्ही श्री गणेश वंदना जशी आपण देतो तशी तुम्ही काव्यवंदना दिलेली आहे. तुमचा संघर्ष, तुमचा काव्यप्रवास हा अगदीच वाखाणण्याजोगा आहे आणि आता बरेच सारे म्हणजे तुमचे वाचक वर्गसुद्धा भरपूर आहे. तर पहिली कविता त्या 12 वर्षाच्या मुलीला बक्षीस भेटलेली रेश्मा दास, तो प्रवास का त्याच्या अगोदर कविता तुम्हाला सापडली होती? कविता मी 12 वर्षाची असताना, शाळेत असतानाच, आणि सहज, आणि एक प्रसंग येतो की एक छोटीशी गणिताची वही आणि गणिताच्या वहीच्या मागच्या पानावरती लिहिलेली ती कविता होती. तिथून सुरुवात झाली ती 12व्या वर्षी. बरं बरं बरं. पहिली कविता आठवते? आठवते. अच्छा, नक्कीच काय तिचे 2 शब्द, 2 ओळी? अवगत असूनही कळीला फुलावंच लागतं. अवगत असूनही पावसाला पडावंच लागतं. मातीत विरून जाण्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. एका सैनिकाची आपण मुलगी आहात, त्याचा आम्हालासुद्धा अभिमान आहे. म्हणजे घरामध्ये शिस्तप्रिय वातावरण होतं आणि वडिलांचासुद्धा सुरुवातीला लेखनाला विरोध होता आणि वडिलांनी जी शेवटची दाद दिली आणि त्यानंतर 8-10 दिवसामध्येच वडील गेले. तर कवितेचा थोडक्यात प्रवास म्हणजे ती रेश्मा दास करमाळ्याच्या भूमीत वाढलेली आणि नंतर टेंभुर्णीतली सून, तर हा कसा होता प्रवास? म्हणजे हे तसं तर लेखन कधी थांबलं नाही. आजही त्या कवितेला रात्री 2 वाजता सुद्धा कधीही रुजायला तयारच असते ती. म्हणजे कविता जगतो, जो माणूस कविता जगतो तो मग कुठली वेळ काळ काही पाळत नसतो. कविता अशाच पद्धतीने माझ्यासोबत आली, जशी जन्माला आली तशी आजपर्यंत साथच देत गेली. तुमच्या आडनावाच्या बऱ्याच चर्चा होतात. काही तुम्हाला नॉन महाराष्ट्रीयन समजतात, बंगाली वगैरे समजतात. तर तुमचं माहेरचं दास भीमरावजी दास आणि नंतर महेशजी ढवळे हे तुमच्या आयुष्यामध्ये आले जीवनसाथी म्हणून. तर मग दास आहे याच्या मागचा काय छोटासा इतिहास वगैरे? खरं तर हे जे लहानपणापासून मी लिखाण करते ते रेश्मा दास नावानेच करते. आणि लग्न झाल्यानंतर खरं तर मी ऋणी येते माणसाची, माझ्या मिस्टरांची, की ज्यांनी तू कमवलेलं नाव आहेस ते अखंड असंच चालू ठेव. हे त्यांनी स्वतः माझ्यामध्ये तो विश्वास कायमस्वरूपी ठेवला आणि तेच नाव अजूनही साहित्याच्या बाबतीत मी रेश्मा दास. क्या बात आहे. तुम्ही असंख्य लेख लिहिले आहेत आणि हजारो चारोळ्या तुम्ही लिहिल्या आहेत. तुम्ही सुमी नावाची कादंबरीसुद्धा मला वाटतं लेखन वगैरे चालू आहे. तर हे कसं म्हणजे असं काही लिखाण वेगळ्या पद्धतीनं किंवा कुठल्या पद्धतीनं करायचंच असं काही ठरवलेलं नाही आहे. बसलो, आलं आणि लिहित गेले. सहज कवितेचा प्रवास असू द्या, लेखनाचा प्रवास आहे माझ्या आयुष्यात. सहज जसा आपण श्वास घेतोय
जसं आपण सहज सगळ्या गोष्टी करतोय तसं ओघळत साहित्य माझ्यामधून निघत गेलं आणि कागदावरती उतरत गेलं, फुलत गेलं, बहरत गेलं. क्या बात, क्या बात. तुम्हाला कादंबरीसाठी सुद्धा अगदी शुभेच्छा आहेत आणि लवकरच आम्हाला कादंबरी वाचायला भेटेल. एक सुमी आलेली आहे कादंबरी. हो, नक्कीच नक्कीच. म्हणजे सुमी कादंबरी रिलीज झालेली आहे. हो. आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हाताने ती प्रकाशन झालेली. बरं, क्या बात. तुमच्या लेखणीमध्ये ग्रामीण संस्कृती ही खूप वेळा झळकते. म्हणजे तुम्हाला सात्विकच जास्त सुचत जातं. तुम्हाला कधी विद्रोह नाही सापडला, असं लिहावं नाही वाटलं? विद्रोह आयुष्यातच कधी केलं नाही. म्हणजे अगदी पायात त्या चुलीमध्ये जर सरपण देतोय आपण, तर त्याच्यात तो रुतणारा काटा आणि मनामध्ये आलेली सल, ह्या दोन्हीमध्ये कधी मला वेगळं पण जाणवलंच नाही. कारण मला अर्थातच तुमच्या ह्याच्यामध्ये गुलाब, मोगरा, जाई, जुई हे जे शहरातली फुलं आहेत त्याच्यापेक्षा मला रानफुलांनी जास्त मोह घातला. त्याच्यामुळे मला कधीही वेगळे पण जाणवलं नाही. मला बाभूळ जास्त आवडते. बाभळीचं झाड मला प्रचंड आवडतं आणि त्यामुळे मला कधी सल्लं नाही, त्याच्यामुळे भेदभाव कधी केला नाही आणि विद्रोहाचा विषय आला नाही. क्या बात. तुमचं एक वाक्य अगदीच मनस्पर्शी आहे की असल्याचा माज नाही, नसल्याची खंत नाही. तर यावरून म्हणजे तुम्हाला जगण्याचा दृष्टिकोन भेटला वेगळा, की फक्त एक रसिकांना, प्रेक्षकांना संदेश द्यावा म्हणून तुम्ही लिहिलं, की त्यातून तुम्ही घडलात? आता असल्याचा खरोखरच माज नाही, कारण आज जरी असंख्य साहित्य समोर असलं, लेख असो, कविता असो, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, सर्वच ठिकाणी जरी आलं तरी पण मला साद घालते ती माती. आणि मग मला आजही मातीवरतीच मांडी घालून बसायला आवडतं. त्यामुळे साहित्यही मला तिथूनच रुजवायला आवडतं. आणि मग मातीतलीच मी आहे, तर मग कशाला माज. आणि मग दिलं पण आयुष्याने भरपूर काही. सगळ्याच गोष्टी आजपर्यंत ह्या आत्ताच्या घडीपर्यंत मिळत गेल्या, त्या समाधानकारकच मिळत गेल्या. आणि म्हणून मला कधी नसण्याची खंत पण जाणवली नाही आणि असण्याचा माज पण कधी आला. क्या बात आहे. तुम्ही अगदी वेल एज्युकेटेड परिवारामध्ये वाढलात आणि सासरी पण मला वाटतं एक चांगल्या प्रकारे सेटल घरामध्ये तुम्ही सून म्हणून सध्या वावरत आहात. एक साहित्यिका आणि उद्योजिका याच्यामधून साहित्य जगतानाचा अनुभव कसा, एक महिला म्हणून? साहित्य एक महिला म्हणून एक थोडासा बाजूला ठेवते. आधी हा की लिखाण करताना, कुठलंही लेखन करताना आपल्याला आधी तर भावना महत्त्वाच्या, त्यानंतर संवेदनशील महत्त्वाचं, मन, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्याच्याही पलीकडे असणारा दृष्टिकोन. तो जर दृष्टिकोनच तुम्हाला इतका सुंदर मिळत गेला तर त्याच्या मागे विचार आपोआपच बहरत जातात. आणि जर विचार तुमचे चांगले घडत गेले तर आपोआपच लिखाण पण छान होत गेलं. आणि मग अगदी एक घटना, एक छोटीशी गोष्ट सांगते की रस्त्याने आपला तो भिडे पूल आहे नेहमी पाण्यामध्ये जाणारा, त्याच्या बाजूने कधीतरी असं चालत जाताना त्या गटारवजा पाण्यामध्ये, ॲक्च्युली ती नदी आहे, गटारवजा पाण्यामध्ये मला ती तुळशीचं रोप तिथे दिसलं आणि मला त्यातूनही पवित्रता दिसली, मला गटार नाही दिसली. अच्छा, क्या बात, सकारात्मकता. हा. आणि मग ही गोष्ट ह्याच गोष्टी मला लिखाणामध्ये येत गेल्या माझ्या, की जी काही पॉझिटिव्हिटी आहे तीच मला घडवत गेली. आणि मग त्याच्यावरून तयार झाली ती कथा. एक मद्य विकणाऱ्याचं दुकान होतं आणि त्याच्या बाहेर एक स्त्री हातगाड्यावरती तो चकणक म्हणतो ना आपण, चणे फुटाणे, ती विकत होती. तिची परिस्थिती मागे थोडंसं चौकशी केली तर ती कळाली की तिची परिस्थिती हालाकीची, म्हणून ती त्या ठिकाणी फक्त अर्थार्जनासाठी, फक्त पोट जगवण्यासाठी तिथे ती उभी आहे. म्हणजेच जर गटारीत उभं असलं तरी ते तुळशीचं रोप पवित्रच
आहे आणि जरी ती मद्याच्या दुकानाच्या बाहेर स्त्री उभी आहे तरी पण ती ते काम करते म्हणून ती वाईट नाही आहे, ती पण तितकीच पवित्र आहे. म्हणजे आपण म्हणू की लंकेत असूनही विभीषण हे राममयच होते हो, हो, आणि हो. अखेरपर्यंत ते रामाचेच नक्कीच, राहिले. नक्कीच. त्याप्रमाणे तुम्ही विनोदी लेखन सुद्धा करता, हो, कादंबरी पण तुम्ही सुमी आता लिहिलेली आहे, कविता पण लिहिता. तर याच्यामध्ये रेश्मा दास स्वतःला कुठे शोधते? रेश्मादास शब्दात आहे, अक्षरामध्ये आहे, ओळीमध्ये आहे आणि प्रत्येक कवितेमध्ये आहे. क्या बात आहे, वा. तुमचं एक वाक्य मध्यंतरी वाचलं होतं की ठेचकाळलेल्या दगडालाही तुम्ही गुरु मानता. म्हणजे नकारात्मकता ही तुमच्यात नाहीच आहे. आयुष्याकडे पाहण्याचा वामनराव पै जसं म्हणतात की सकारात्मक राहिलं पाहिजे, की हे विश्व त्याचे घर आहे आणि प्रत्येक योजना तो आखत असतो, की ठेचकाळलेल्या दगडालाही तुम्ही गुरु मानता. तर हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला वडिलोपार्जित आला की साहित्यातून भेटला? हे मात्र मला अगदी वारसा हक्काने मिळालं म्हणून सांगेल मी नक्कीच, की वडील आर्मीमध्ये, घर शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे काय झालं की जय जवान जय किसान हा प्रकार सुरुवातीपासूनच घरामध्ये होता. शिस्तही तितकीच होती. अगदी छोट्यातल्या छोटे परिस्थिती वाईटही पाहिली, चांगलीही पाहिली, चढ उतार आयुष्यातलेही पाहिले आणि मग प्रत्येक ठिकाणी जे काही मिळत गेलं चतकोरातही समाधान मानलं आणि असल्यानंतरही वाटून खाल्लं. ही जी गोष्ट आहे ना त्या संस्कारामधून मिळत गेली. मग ते आमच्या आईवडिलांच्या असू द्या किंवा सासू सासऱ्यांच्या असू द्या, आसपास मिळालेली मित्रमंडळी असू द्या किंवा पूर्ण परिवार म्हटलं तरी चालेल, की ह्याच याच्यातून आम्ही उभा राहिलो. आज 21 लोकांचं कुटुंब पॉझिटिव्हिटीने वर आलंय. संपूर्ण सुशिक्षित कुटुंब आहे आणि याचं सगळं क्रेडिट माझ्या आईवडिलांना. तुम्हाला पहिली दाद आठवते तुमच्या लिखाणाला कोणी दिली होती? एक प्रसंग आठवतो. सोलापूरला हुतात्मा स्मारक मंदिरामध्ये काव्य संमेलन होतं आणि विषय असा होता की तिथे एक तर खुला गट होता. माझं वय 16 त्यावेळेस आणि तिथला एक कवी संमेलन म्हटल्यानंतर काय करतो आपण की आपण कविता घेऊन जातो, आपली कविता तिथे स्टेजवरती बोलून दाखवतो आणि किंवा मग स्पर्धा असते त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. तिथे पद्धत अशी होती की ऑन द स्पॉट विषय मिळणार होता आणि मग मला तिथे कधीची गोष्ट असेल ही जवळजवळ 92-93च्या आसपासची गोष्ट आहे. हां. आणि मग त्या ठिकाणी काय झालं की ऐनवेळेस विषय दिला गेला. विषय असा होता, मला वैचारिक विषय खूप सारे नाही, निसर्गाकडे जास्त आकर्षित होणं हा प्रकार थोडासा किंवा निसर्गच गुरु म्हणून कधी पूजलेलं आहे त्याच्यामुळे निसर्गाकडूनच आलेला तो विषय पण मला तसाच मिळाला गेला देठासहित. आणि त्या देठासहित कवितेला पहिलं बक्षीस मिळालं पु ल देशपांडे यांच्या कौतुकाच्या थापेनं. तुमच्या लेखनामध्ये ग्रामीण माती, माणुसकी भावना याचा इतका स्पर्श जाणवतो की ती लेखन आपलं वाटतं. आणि आताच्या वेगवान जगामध्ये संवेदनशीलता कुठेतरी हरवली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? संवेदनशीलता हरवली म्हणता येणार नाही, कारण भाकरी तीच आहे ज्याच्यावरती भाजी ठेवून आपण खातोय आणि पिझ्झा तोच आहे की ज्याच्यावरती भाजी ठेवून आपण, म्हणजे फक्त एकच आहे की लाल मिरचीचा ठेचा भाकरीवर असतो आणि चिली फ्लेक्स पिझ्झा बेसवरती असतो. फरक हाच आहे, बाकी भूक एकसारखीच आहे. म्हणून आज मी म्हणणार नाही की भावना हरवल्या किंवा संवेदनशीलता हरवली, कारण पावसाचा थेंब कुठेही पडला तरी त्यातून सुगंध एकसारखाच येणार नाही. तुम्ही 12 ते 14 आय थिंक सो तुम्ही या मुलांना समुपदेशनाचं कार्य करता, टीनएजर. तर त्यांना समुपदेशन करताना एक साहित्यिक म्हणून की आई म्हणून की त्यांचा तुम्ही समुपदेशिका म्हणून तो अनुभव कसा सांगाल? बरं, हां, त्या ठिकाणी आईही नसते
आणि साहित्यिकही नसते, साहित्यिका नसते. त्या ठिकाणी असते फक्त समुपदेशक. आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही असा ठेवतो की आत्ताच्या जनरेशनला जे विळखा घातल्या सोशल मीडिया आणि मुलांना नको तितक्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत, नको तितक्या गोष्टी त्यांना, म्हणजे चौकस बुद्धी हा प्रकार. त्याच्या मागे थोडंसं एक आपण जाऊयात की ह्या वयोगटातल्या मुलांना काय आहे, तुम्ही आहार कुठला देता. आज एका गाईला जर इंजेक्शन दिलं गेलं तर 20 मिनिटात दूध येते, अशा पद्धतीचं. किंवा एखादं कलिंगड, आपण पूर्वी बघायचो एक अर्ध कलिंगड आई कापून ठेवायची, दुसऱ्या दिवशीपर्यंत ते अर्ध कलिंगड राहायचं, माठाजवळ ठेवलं, वरती ठेवलं तरी जसंच्या तसं असायचं. आज कलिंगड आपटा, अर्धा आहे असं फोडलं, अर्ध्या तासाने पूर्ण पाणी पाणी आणि चोथा चोथा झालेला असतो. केमिकल आणि ह्या केमिकलच्या जगामध्ये ह्या सगळ्या इतकं आपण म्हणतोय की गती वाढली, स्पीड वाढला, सगळं वाढलंय, पण ह्याच्यामध्ये वाढ पण तितकीच खुंटली, आयुष्य कमी झाले. आज 50 किंवा 60चं आयुष्य म्हणतो आपण, आणि तितकं त्याच्यानंतर मिळालं तर बोनसच लाईफ आहे. पण ह्या मुलांना ह्या गोष्टी इतक्या, तुम्ही जे बाहेर पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी चालू आहेत किंवा फास्ट फूड, फास्ट नावच फास्ट आहे, त्याच्यात सगळ्याच गोष्टी ग्रोथ करतायत मुलांच्या. आणि मग मुलं ह्या नॉलेज मिळवण्याच्या, आज 9 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा सुद्धा जे 18 वर्षानंतरचं ज्ञान आहे त्या मुलांना आत्ताच मिळून जाते. आणि याला सगळ्याला कारणीभूत इंटरनेट आहे. इंटरनेट चाकूप्रमाणे तुम्ही कसं वापरायचं ते त्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. की तुम्हाला स्वतःला मारून घ्यायचा, दुसऱ्याला मारायचा आहे, की खरोखरच त्या हत्यारे योग्य त्याच ठिकाणी वापरायचे. या गोष्टी लहान मुलांना सांगणं त्यावेळेस समुपदेशनाची गरज असते. आणि मग ना की लहान मुलांना, त्याच्या व्यतिरिक्त पालकांना सुद्धा ही गोष्ट सांगावीच लागते. कारण गरज आहे, काळाची गरज आहे की आत्ता जितक्या वेगानं जग चाललंय पुढे, त्या जगामध्ये आपण आपलं वागणं आणि आपलं वास्तवाचं आत्ताचं जगणं आणि ह्याच्यातून आयुष्य कसं बाहेर काढायचं आणि सक्सेस करायचं. एका मुलाने मला एक उदाहरण सांगते. एका मुलाने मला प्रश्न विचारला, 8वीतला मुलगा, त्याने मला प्रश्न विचारला, मॅडम शिकायचं अभ्यास करा, इंटरनेट बघू नका, सोशल मीडियावरती जास्त वेळ वाया घालवू नका, तुम्ही ह्या गोष्टी सांगता, शिकून करायचं काय. 8वीतल्या मुलाने प्रश्न विचारला, तर त्यावेळेस त्याला करायचं काय पुढे, ठीक आहे डिग्री कर, हां त्यानंतर काय करायचं मॅडम, डिग्री नंतर नोकरीसाठी आपण अभ्यास करायचा आहे, डिग्री मिळवायची आणि नोकरी मिळवली, हां ठीक आहे, मग नोकरी मिळणार म्हणजेच आपल्याला पैसा मिळणार, हां मॅडम नोकरी मिळाली, पैसे मिळाले, आता पुढे काय. 8वीतला मुलगा इतक्या लांबपर्यंत मला प्रश्न विचारत होता. आणि मग पैसा, अरे मग त्याच्यावरून तुला स्वतःच्या आवडत्या, आता त्यांच्या एजनुसारच बोलावं लागणार. त्यांना सांगितलं, अरे तुला आवडती ती कार घेऊ शकतो तू, तुला पाहिजे त्या गोष्टी तुला करता येतील, आवडीच्या गोष्टी ज्या ठिकाणं तुला फिरायची आहेत ती ठिकाणं फिरू शकतोस. मॅडम हे तर आत्ता आहे ना, घरी घर आहे, गाड्या आहेत आणि फिरायला पण आम्ही जातो, मग कशासाठी अभ्यास करायचा आणि कशासाठी कमवायचं. हा जो प्रश्न येतो ना, ह्या वयातल्या 13, 14, 15 वर्षाच्या मुलांच्या तोंडून प्रश्न येतो ना, त्यावेळेस खरोखरच वाटतं की समुपदेशनाची गरज आहे. मग त्यातून काही बदल घडला असा एखादा अनुभव आहे ना. एक मुलगा, एक थोडीशी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये समुपदेशन असतं आमचं. त्याच्यामध्ये काय करते मी की मुलांकडून आपण बोलण्यापेक्षा मुलांकडून काढून घ्यायचं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या. आणि गेमिंग स्वरूपामध्ये असं नाहीये की काही विचारलंय आणि मुलं शक्यच नाहीयेत, विचारल्यानंतर तर मुलं अजिबातच सांगत नाही, हसत खेळत चाललेल्या असतात गोष्टी त्या. आणि मग बोलता बोलता मुलांबरोबर मुलांचे मित्र होऊन जगलं ना, तरच मुलं ओपन होतात. आणि मग ती मुलं एक जणाने अरे हे तुमचे इमोजीस आहेत, मग कुठले मग हे आहे, मग अकाउंट कसं काढायचं, कुठल्या सोशल मीडियाला कुठल्या ॲपमध्ये कुठले अकाउंट्स ओपन करायचे, मग कसे करायचे मला शिकव. आपल्याला माहीत असतं
मुलांकडून हे काढून घ्यायचं. बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. एका मुलाने मला प्रश्न विचारला की मॅडम किती अकाउंट एका वेळेस काढू शकतो. म्हटलं आता माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, कारण स्वतःचा टेक्निकल बेस माझा आहे, त्यामुळं आपल्याला माहिती आहे. तरी पण त्याला विचारलं का रे बाळा, म्हणे 10-15-10 आपण काढू शकतो, पण 10 कशासाठी, पासवर्ड लक्षात राहतात का एवढे. म्हटलं मॅडम तुम्ही कोणाला सांगणार नसलं तर मी तुम्हाला सांगतो, 23 अकाउंट्स आहेत माझे फेसबुकला, पण घरी सांगू नका कोणाला. तो 7वीतला 8वीतला 14-15 वर्षाचा जर मुलगा या सगळ्यामध्ये इतक्या गोष्टी करू शकतो. 23 अकाउंट्स आहेत त्याचे. मग बाळा तू पासवर्ड कसे आणि कशासाठी लागतात इतके अकाउंट. मॅडम आमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे कोणाचे किती अकाउंट्स आहेत. हे सायबर क्राईमला आणि त्यांचं वय आणि त्यांचे विचार करण्याची पद्धत, आणि मग याच्यातूनच सायबर क्राईम्स घडतात. सायबरचे गुन्हे जे घडतात ना ते याच्यातूनच घडतात. तुमच्या वाटेला नेमकं गेमिंगनं झपाटलेली मुलं किंवा पोर्न साईटनं झपाटलेली मुलं, तर कुठले जास्त तुम्हाला केसेसला जास्त सामोरं जावं लागतं. काय होतं, मी तर म्हणेल की मुलांना थोडंसं कळतं, ती ओपन होतात, मुली ओपन होत नाहीत. आणि मग ती मुलगी अगदी 9 वर्षाची असू द्या नाहीतर 18 वर्षाची असू द्या, मुली ओपन होत नाहीत. पण जास्तीत जास्त क्राईम मुलींच्या बाबतीत पाहिलेत आम्ही. आणि मग त्यांना ओपन करणं, त्यांच्याबरोबर त्यांचं होऊन जगावं लागतं. आणि त्यावेळेस त्या मुलांच्या बाबतीत आपण जेव्हा एक आतून ओपन होऊन एक प्रश्न ते विचारतात आपल्याला किंवा मग काही गोष्टी सांगतात ना, त्यावेळेस आहे ना इतकं विदारक रूप असतं ना की अंगावर काटा येतो अक्षरशः. की काही लॉजवरती किंवा काही हॉटेल्समध्ये जाऊन आम्ही दरवाजावर लाथा मारून अक्षरशः 5वी-7वीतल्या मुलींना घरी घेऊन गेलेलो आहे. इतक्या पर्यंत आम्ही हे वर्किंग केलेलं आहे. याच्यासोबतच काही महिला पण अशा की ज्या गरजवंत आहेत, कामासाठी आलेल्या आहेत आणि त्यांचं शोषण वगैरे झालं आणि मग त्यांचं इथपर्यंतच आम्ही नाही करत आहे. त्यांना मदत करायची. काही आम्हाला सिग्नलला पण सापडतात, काही ब्रिजच्या खाली पण काही जण आहेत की असे पण आहेत की ज्यांना कोणी नाहीये किंवा स्मरणशक्ती गेलीये, वैतागून आलेले, माहीत नाही का, त्या सगळ्या पद्धतीचे. मग त्यांना आम्ही अशा ठिकाणी की जिथे आसरा मिळेल, त्यांचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी जीवनमान सुखी होऊ शकेल किंवा निदान व्यवस्थित म्हणजे सुरक्षित राहतील, अशा पद्धतीने आम्ही पोलिसांची मदत घेऊन म्हणा, संस्थांची, ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत, आश्रमांची मदत घेतो आणि मग अशांना पुनर्वसन म्हणून पण काम करतो. क्या बात आहे. तर याचा फायदा म्हणजे समुपदेशनाचा फायदा एक तुमच्या मुलीला, आता तुम्हाला एक कन्या पण आहे संस्कृती, तर तिला काही धडे देताना लेखिका म्हणून धडे देता की समुपदेशिका म्हणून की आई म्हणून स्ट्रिक्टली. कसं असतं माहिती आहे का की म्हणजे तिची जडणघडण तुमच्या नजरेत, जो स्वतः पोहायला शिकतो ना त्याच्याबरोबर आपोआपच मागे हातपाय हलवणारा मागे आपोआपच येतो. वेगळं सांगायची, वेगळं शिकवायची काहीही गरज नाही लागत अशा वेळेस. बरं, ठीक. आता तुमचं काव्य म्हणजे साहित्य क्षेत्र आहे, हे तुम्ही स्वतःच म्हणजे याच्यातून प्रोत्साहित होऊन स्वतःचे गॉडफादर की तुम्हाला कुठून प्रेरणा भेटली की आपण आता नाही लिहायला पाहिजे, की रेश्मा दास तुझ्यातल्या साहित्य केला तू बोलव, तू लिहिती हो, असं काही आतून असं नाहीये. आता ह्याची तर खूप छान कहाणी मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या जन्माच्या आधीपासून सुरू झालेली ही कहाणी आहे. अरे बापरे, म्हणजे हो, की खरंच म्हणता येईल असं. कारण आई सांगते माझी की प्रेग्नन्सीमध्ये, माझ्या वेळेस ती प्रेग्नंट होती त्यावेळेस, ती विवा शिरवाडकर, बहिडाबाई कोल्हटकर, सावंत, बरेचसे असे लेखक, अशा कादंबऱ्या किंवा पुस्तकं, असं बरंच प्रचंड वाचन असायचं तिचं. आणि आमच्या घरामध्ये फक्त ती पुस्तक वाचणारी, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही ब क काहीही साहित्याचा गंध नसलेली घर आहे आमचं.
तर त्याच्यामध्ये कुठल्याही साहित्याचा विषय नाही आहे की कधी कोणी पुस्तक विकत आणले आणि वाचायला बसलंय. आईच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. आईने पूर्ण 21 माणसांचं कुटुंब सुशिक्षित केलं, पण साहित्य हा प्रकार लिखाणाच्या बाबतीत तर नाहीच. आणि मग सहज सुचलं आणि लिहिलं गेलं ते गणिताच्या वहीमध्ये मागच्या पानावरती. तिथून सुरुवात झाली ती आज तगायत. कविताच म्हणून नाही, मग त्याच्यानंतर लेख आले, कथा आल्या, हळूहळू स्फुटकं आली, मग विनोदी लेखन आलं आणि मग त्या सगळ्याच गोष्टी ओघानं. क्या बात. वा. म्हणजे गणिताच्या पाण्यावर तुम्हाला साहित्याची बेरीज सापडली. हो. आणि जिक्वल टू तुम्ही एक उत्तम साहित्यिक म्हणून आज समाजासमोर उभे आहेत. तुम्हाला भाईंचा सहवास पुलंचा लाभला लहानपणी. प्रतिभाताई पाटील असतील, छत्रपती संभाजीराजे, पहिल्या राष्ट्रपती महिला. तर म्हणजे तेव्हा तुम्ही पाहिलेले पुलं आणि नंतर जेव्हा म्हणजे तुम्हाला समजायला लागलं, जसं आपण म्हणतो ना की जबशे होश आया आहे, तर त्यावेळेसचे भाई आणि तेव्हाचे भाई, तर तो अनुभव कसा होता? मला पहिल्यांदा जेव्हा भेटले, कविता केली, बक्षीस मिळालं, हातात बक्षीस देत, तेव्हा ते सुद्धा तरुण असावेत. बाई थोपटली आणि ते जे प्रोत्साहन आहे ना तेच कायमस्वरूपी मिळत गेलं. ते आजपर्यंत असंच आहे. बरं, नंतर कधी भविष्यात त्यांच्याशी मुलाखत वगैरे, परत कधी सहवास नाही? अच्छा, पण तुम्ही भाईंना बघितलेलं आहे. वा. तर या सिद्धहस्त जे लेखक होते यांचा तुमच्या लेखणीवर काय परिणाम वगैरे? तसं बघायला गेलं ना, तुम्ही त्यांची कॉपी वगैरे कधी असं केली की आपण असं लिहायला हवं? आईने जितकी पुस्तकं वाचली, मला वाटतं तेवढीच पुस्तकं मी वाचली आहेत, पण ती मी नाही वाचलेली, आईनेच वाचलेली माझ्या लक्षात येते असं म्हणता येईल. खरंच आहे, कारण आजही मी खूप सारं एक पुस्तक हातात घेतलं तर ते पूर्ण वाचून एकाच बैठकीमध्ये पूर्ण करते, कुठलंही पुस्तक असू द्या. पण मला आज कोणी सांगितलं, आज तुम्ही जरी सांगितलं की तुम्ही जाऊन GNचं असं पुस्तक वाचा, किंवा तुम्ही सांगितलं की एक कांतुबरवा व्यक्ती आणि वल्ली हातात घ्या आणि मॅडम वाचा, नाही, तुम्ही सांगितले म्हणून मी आवर्जून पुस्तक आणले आणि मग वाचलंय. आजही कुठलं पुस्तक विकत आणून किंवा असं घेऊन आणि आवर्जून त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून असं म्हणून नाही कधी केलेलं. वाचन खूप तसं एक म्हणतो ना की गॉड गिफ्ट असेल, कदाचित उपजत रक्तातूनच आला असा विषय झालेला आहे. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही किती वाचन करता, किती वेळ वाचन करता, किती अभ्यास करता. नाही, मी कधी साहित्याच्या म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत कधीच काही नाही. माझ्या आयुष्यातल्या अनुभवांनी मला शिकवत गेलं आणि तसे शब्द मी उमटवत गेले, इथपर्यंतच साहित्य आहे. वा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे साहित्यिक जेव्हा मोठा होतो तर तो साहित्यवारी करतो. तुम्ही मला वाटतं खूप कमी कार्यक्रम करता हल्ली. तुम्ही अगोदर साहित्य संमेलनं वगैरे कवी संमेलनं केलेली आहेत, तर आता तुम्ही लेखणीवर जास्त भर असतो तुमचा. आताच कादंबरी लिहून तुम्ही पूर्ण केली. तर लेखकाच्या मोठं होण्यात साहित्यवारीचा वाटा असतो की त्याने पुस्तकं लिहावी, पुस्तकांच्या थप्प्या मांडाव्यात, असं काही वाटतं? कसं माहिती का, हे पण असं आहे की आनंद कशातून मिळतो. मग त्या छोट्याशा अगदी आज सकाळी काल झाडांना पाणी घातलेलं आहे आणि सकाळी एखादी कळी उमललेली दिसली तर त्यात तोही आनंद खूप मोठा. सहज जाता एक रस्त्याने चाललोय, छोटंसं बालक असतं, लहान मुलं असतं, शाळेत चाललेलं असतं, त्याच्या कोळ्या त्या केसावरून नुसता असा हात फिरवायचा आणि ते इतकं छान स्माईल देतं, नाही तर प्रश्नाचं नजरेनं असं पाहतं कोण आहे. आणि मग हे वाचन आहे खरं, आणि यातून घेतलेले धडे आहेत. याच्यामध्ये कुठेही प्रोफेशनल प्रकार येत नाही किंवा वेगळं काही शिकले हा प्रकार येत नाही. ह्या जीवनातून जे काही अनुभव मिळत गेले, फक्त आहे ना, एक खरं सांगू का गजान, एक गोष्ट आहे की आयुष्यात कधीही वेचता आलं पाहिजे, तसा दृष्टिकोन पाहिजे. तुमच्याकडे दृष्टिकोन चांगला असेल ना तर मग बाबळीचा काटा सुद्धा सुंदर दिसतो. पण तसा दृष्टिकोन पाहिजे, मग विचार तयार होतात. ते इतके छान. बाबळीच्या फॅन आहात. आणि मला या सगळ्यातून शिकणं आलं, अनुभवातून शिकले गेले. मी जे म्हणते की ठेच खाल्लेला दगड सुद्धा मी गुरु म्हणून पूजते, तर तो गुरु म्हणून पूजण्याचं कारणच ते की शिकले त्याच्याकडून, ना की उचलून बाजूला फेकला.
बाजूला सारेल आपल्याला दुसरं कोणाला लागू नये म्हणून ही गोष्ट. पण विचार चांगलेच रुजत गेले म्हणून ह्या गोष्टी घडत गेल्या. मला एक किस्सा आठवतो. विजय तेंडुलकर हे भाईंना एकदा बोलले होते पुलंना की तुम्ही काय सारखं कॉमेडीज लिहिता, सकारात्मक लिहिता, एवढं सगळं घडतं आसपास. तर त्यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं होतं की मला हेच सुचतं, मला माणसामध्ये माणूसच दिसतो, मला राक्षस दिसत नाही, मी राक्षसावर सुद्धा विनोदीच लिहितो. तसं तुमच्या बाबतीत मी तुम्हाला विचारतो की आसपास जेव्हा नसरापूरसारख्या घटना घडतात, निर्भयासारख्या घटना घडतात, अतिशय कलुषित घटना घडतात, तेव्हा तुम्हाला चीड येऊन असं भयंकर असं काही लिहावं वाटतं, एक उद्रेक जे मनात आहे ते? कसं आहे माहिती आहे का, घटनेकडे आपण कुठल्या प्रकाराने बघतो. एक दोलायमान परिस्थिती होते माणसाची, नक्की काय, मग चूक कुठे. मग तो जो प्रश्न, आता छोटीशी गोष्ट सांगते, समाज विचार कसा करतो त्याच्यातून ही गोष्ट सांगते की आपण एक लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, हा आजीबाईची. आणि मग सहज लिहिलेली गोष्ट आहे ती, सहज लिहिलेली गोष्ट आहे. एक मनोरंजन म्हणून लिहिलं गेलं त्याला की एक म्हातारी आहे आणि लेकीकडे जाते आणि जाताना जंगलात हे भेटतात, येताना ती भोपळ्यात बसून येते आणि मग ते जाडजूड वगैरे होणं, मी जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी, छोटीशी एक मनोरंजनाची गोष्ट आहे. पण विचार करण्याच्या पद्धती तितक्या आहेत. मग विचार करताना मी एक लेख लिहिलेला आहे चर्चासत्राचा, आणि एक धडा पण होता आम्हाला कधी शिक्षणाच्या ह्या पाठ्यपुस्तकामध्ये कधीतरी वाचलेला होता. आणि मग माणूस कशा पद्धतीने विचार करतो की असा विचार करतो, म्हातारी लेकीच्या गावाला जाताना जंगलातूनच का गेली, मग वाघ सिंह बोललेच कसे, म्हातारी भोपळ्यात बसलीच कशी, एका महिन्यात जाडजोड कशी झाली, हे जे आणि त्या जंगलात, म्हणजे हे जे प्रश्न पडतात ना लोकांना. मग अशा जेव्हा समाजामध्ये घटना घडतात ना, तर विचार करणारी व्यक्ती पण वेगवेगळ्या असतात. कोणाला चिड येते की लहान मुलांची काळजी का घेतली गेली नाही, आज समाजामध्ये एवढं घडतंय, तर मग ही घटना, मागच्या घटनेचा आत्ताच्या घटने, म्हणजे कुठेतरी त्यावेळेसची घटना आठवते ना, मग आत्ता काळजी घेतली पाहिजे. म्हणजे लोक हा पण विचार करतील, समाजामध्ये केला जातो हा विचार. दुसरा, प्रवृत्ती वाढत चालल्यात ह्या. आज कुठल्याही वयातल्या लोकांमध्ये ह्या सगळ्या प्रवृत्ती आहेत. तुम्ही विचार कुठला करता की चांगला की वाईट, काय बघावं, सगळ्यात मग येतो पुन्हा फिरून दृष्टिकोनावरती विचार येतो. आणि मग तो दृष्टिकोन जर तुमचा चांगला असेल तर मग त्या सगळ्या घटनेत, मग ती मी आत्ता जसं म्हटलं की संपूर्ण तुम्ही गुलाब मोगरा पण ठेवलेला आहे, तुम्ही रानफुलं पण ठेवलेली आहे, तर तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही त्या घटनेकडे कसे बघता. आणि मग त्याच्यातून बघितलं काय जातं तर हळहळ वाटते ना, साहजिकच आहे. एक स्त्री म्हणून कुठेतरी, आई म्हणून कुठेतरी ह्या हळहळीची गोष्ट जशी वाटते, तुम्हाला वाटतं की एखादा म्हणेल की चिड येते आहे तसं उभं मारून टाका त्याला, ठेवू नका वगैरे, राग येणारच, साहजिकच आहे, व्यक्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग याचा सारांश त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा विचार केला जातो ना, तो विचार माझ्या लिखाणामध्ये येतो की विचारांवर विचार करून जे लिखाण येतं ते साहित्यामध्ये उतरतं. तुम्हाला असा एखादा वर्ग लाभलाय एक निंदकाच्या रूपामध्ये की एवढ्या सगळ्या घटना घडतात आणि ही बाई फक्त सकारात्मक लिहिते, किंवा तुम्हाला कोणी असा जाब विचारायला आलेला आहे की रेश्मा तू याच्यावर असं लिहायला पाहिजे होतं, असं नाही, तर असा एखादा अनुभव? मुळात मी लिहितेच माझ्या स्वतःचा आनंद मिळण्यासाठी. मी लिहिते ते स्वतःच्या आनंदासाठी लिहिते ना की मला कोणी चांगलं आणि वाईट म्हणावं म्हणून. कुठलंही लिखाण, आज इतरांना जर मी म्हणते की कमेंट्स खूप सारे येतील, प्रतिक्रिया तुम्हाला खूप साऱ्या येतात, हे छान आहे, छान म्हणणाऱ्यांचा वर्ग खूप मोठा असतो, वाईट म्हणणारे 4-2 असतील. मला वाईट म्हणणाऱ्यांचंही वाईट वाटत नाही, चांगलं म्हणणाऱ्याचं चांगलंही वाटत नाही, कारण लिहिलेलं असतं ते माझ्या स्वतःसाठी लिहिलेलं असतं. वा, बरं. तर ही जडणघडण हे तुम्हाला कवितेने तुम्ही घडलात की तुमचं स्वतःचं असं मेडिटेशन तुम्ही केलं निर्माण? एक कवितेचं म्हणता येणार नाही, नुसतंच तिथपर्यंतच नाही आहे. आमच्या कुटुंबामध्येच पॉझिटिव्हिटी पहिल्यापासूनच आहे. जसं 21 माणसांचं कुटुंब, आईनी जेव्हा ज्या घरामध्ये ती गेली लग्न होऊन, झोपडीवाजा घर, वडिलांच्या व्यतिरिक्त कोणीही शिकलेलं नव्हतं. 21 माणसांचं कुटुंब तिने सुशिक्षित केलं.
मग क्या बात जर आहे. शून्यातून इथपर्यंत तिथून घडते. आज सुमी कादंबरी जर वाचली ना तर सुमी कादंबरी माझ्या आईवरती लिहिली जेमतेम 10वी पास आहेत त्या बहुतेक. आणि 10वी शिक्षण झालेलं. आणि शिक्षणाची इतकी तळमळ होती त्या काळात, त्यावेळेस मिळालं नाही, वेळ परिस्थिती त्यामुळे मिळालं नाही. आणि वडिलांचं असं होतं की नसतानाही देता आलं पाहिजे. तो माणूसच रॉयल माणूस की आपल्याकडे नसलं तरी ते देता आलं पाहिजे लोकांना. कशा पद्धतीनं कसं, आणि दिलं की आपोआप येतं हे सुद्धा त्यांच्याकडूनच शिकलो मी. त्यामुळे वेगळं काही मेडिटेशन, वेगळी सकारात्मकता, वेगळी पुस्तकं वाचणं नाही, उपजतच आम्ही घडतच असे गेलो. आमच्या घरामध्ये माझी बहीण डॉक्टर आहे, माझ्या नंतरची बहीण डॉक्टर आहे. 16,000 मीटर हिमालयामधला पहाड चढून आली होती. 16,000 मीटर वरती चढली होती ती. आणि विशेष तिचं हे की गुडघ्याचं ऑपरेशन गिर्यारोहण झाल्यानंतर सुद्धा, हो गिर्यारोहण, आणि गुडघ्याचं ऑपरेशन होऊन हार्डली 3 महिने झाले होते. त्याच्यानंतर तिने एवढं सगळं सर केलं. तिच्याबरोबर 100 लोक होती. 100मधले 25 जण वरती गेले आणि त्या 25 मध्ये ही होती. क्या बात आहे. रेकॉर्ड ब्रेक. म्हणजे या सगळ्या गोष्टीमधून आम्ही शिकत गेलो. आणि भाऊ असतो लंडनला, धाकटा भाऊ लंडनला असतो. तर हे तत्व आमच्या घरातूनच आलेलं आहे की रिस्क घेतली तरच माणूस पुढे जातो. ह्या गोष्टी आमच्या उपजतच आल्यात म्हणून काही वेगळं मेडिटेशनची गरज लागली नाही आम्हाला. आणि एकत्र कुटुंबात घडल्यामुळे आपोआपच त्या गोष्टीला चालना मिळत गेली. तुम्ही तुमच्या लेखणीमध्ये एक गोष्ट नमूद करता की तुम्ही अनुभव वाचता, तुम्ही डोळे वाचता. माणसाच्या मनापेक्षा शब्दातून त्याचे डोळे तुम्ही वाचता. तर असा एखादा अविस्मरणीय अनुभव सांगाल? एक छोटी घटना सांगते. मी होते, मला वाटतं की 8-9 वर्षाचीच होते. खूप लहान अकलूज माहिती असेल तुम्हाला, सोलापूर जिल्ह्यामधलं. आणि अकलूजमध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे. त्यावेळेस एकमेव हॉस्पिटल होतं मोठं, जे हार्टसाठी वगैरे मोठे, म्हणजे कुठे जायचं तर अकलूजला असं ते हॉस्पिटल. त्या ठिकाणी ते डॉक्टर बसलेले. आणि मी गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्या चेअरच्या मागे भिंतीवरती लिहिलेलं होतं, जो न देखे रवी वो देखे कवी. आणि मी माझ्या मराठी आता अर्थातच 8-9 वर्षाची, म्हणजे त्यावेळेस त्या तोडकं मोडक्या ह्याच्यामध्येच वाचत गेले की जो न देखे रवी वो देखे कवी. आणि आपोआपच त्याच्या पुढे स्वतःहूनच ओळ मी बोलली की जो न देखे कवी वो देखे अनुभवी. आणि मग ती ओळ तशीच डॉक्टरनी ऐकली आणि त्याच्या खाली त्यानंतर पुन्हा तीच ओळ पुन्हा लिहिली गेली. आजही ती तिथेच आहे. त्यांच्या 3ऱ्या पिढ्या चालू आहेत आता. पण तरी आजही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसेल तो बोर्ड. मग हे जे आलं ते तसं आलेलं आहे. आमच्या लिखाणामध्ये आलं तर त्या तशा साहित्यात आलं ते अशा स्वरूपामध्ये आलेलं आहे. आणि मग ते कविता जगत असताना किंवा लिखाण जगत असताना कुठलीही लेखणी, अगदी साधं स्फुटक जरी लिहायचं म्हटलं, आणि मग तुम्ही डोळे वाचता म्हणतो किंवा अनुभवातून म्हणतो. डोळे वाचणं, जेव्हा एखादा गरीब मुलगा असतो, त्याला फी भरायची असते आणि शाळेमध्ये सगळी तगादा लावतात, फी भरा फी भरा फी भरा. त्याच्याकडे ती नसते. आई वडिलांना तो मागतो, ते म्हणतात की आज भरू, 8 दिवसांनी भरू. त्याच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ना, ते गेटवर उभं राहून आम्ही जेव्हा पाहिलेलं असतं, त्याच्या हातात ते पैसे देतो, शिपाई काकांबरोबर पाठवतो आणि फी भरली जाते. तिथे कुठेही आमची नावं नसतात. माझं कुठल्याही शाळेमध्ये कुठेही आम्ही नाव उच्चारू नका म्हणून अशीच कामं करत राहतो. आणि मग हे इथंच वाचलेलं नसतं. अगदी जे वयस्कर माणसं आहेत ना, आज तुम्ही बघाल आपल्या पुण्यातला श्रीमंत एरिया सांगते, म्हणजे फार कोरेगाव पार्क सारखा, कोरेगाव पार्क सारखा सांगते, किंवा फार तर तुम्ही गोखलेनगरच्या साईडला गेलात तर मॉडेल कॉलनी बघा. बंगले, टोलेजंग बंगलेत, बाणेर वगैरे तिकडच्या साईडला मोठेच्या मोठे बंगले. आणि राहतात कोण? आजी आजोबा, 4 नोकर हाताखाली. आणि मुलं परदेशात शिकायला गेली. त्या काकांना कधी जाऊन विचारा. त्या माझ्याकडे मी अनुभव घेतलेला आहे. त्यातल्या एक शिक्षिका होत्या त्या.
तर त्या माझ्याकडे कम्प्युटर शिकायला म्हणून मला शिकायचं आहे मॅडम. नाही काय शिकायचं आहे, माझ्या नातवाला अमेरिकेमध्ये नातू असतो माझा आणि त्याला मला इंटरनेटवरती मला बघायचं आहे. आता तुम्ही मोबाईलमध्ये बघताय हे, त्यावेळेस थोडंसं ते कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती सेट करावं लागायचं आणि मग ते मला शिकायचं आहे. म्हटलं शिकवते या. काही दिवस आल्या, थोडंसं राहिल्यानंतर अचानकच बंद झालं त्यांचं येणं. मग ते मी थोडी चौकशी केली, तर घरी जाऊन केली मग चौकशी की त्या काय येईना, फोन केला कोणी उचलेना, रिस्पॉन्स काही नाही. मग नंतर कळालं की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता आणि सह्याद्रीमध्ये ते ॲडमिट आहेत. थोडंसं होतं नॉर्मल, इथे काय चार तिथे 10 नोकर घरामध्ये वाढवले, सगळ्या गोष्टी अगदी रेडी टू इट सारख्या प्रकार सगळं तयार होतं. फक्त नव्हतं ते त्यांचं अपत्य नव्हतं जे बघायला पाहिजे, जे त्या जवळ पाहिजे होतं त्यांच्या. आणि मग हॉस्पिटलमध्ये असताना ऑपरेशन झालं सक्सेसफुल, व्यवस्थित झालं सगळं. मी तिथेही भेटायला जायचे त्यांना. त्यानंतर त्यांच्या बंगल्यामध्ये त्यांना जेव्हा घरी आल्या, डिस्चार्ज मिळाला, त्यावेळेसही त्यांना गाण्याची आवड होती. मी आवर्जून म्हणायचे तुम्ही गाणी म्हणा. हळूहळू खूप छान वाटायचं ते. आणि त्या पॉझिटिव्हिटीमध्ये आपल्या बोलण्याच्या पॉझिटिव्हिटी माझी कमी पडली. तुम्ही म्हणताय मला की सकारात्मक लिहिताय मॅडम तुम्ही, सकारात्मकता तिथं खरंच मला खुजी वाटली, उंची कमी वाटली. त्या बंगल्याच्या गेटमध्ये आतमध्ये जावा, आतल्या भिंतींवरून सगळीकडे छोटे असे लोंबणारे गमले लावले होते, त्यातून बेल आणि त्यातून वेल लावलेले, त्यातून फुलं. का तर त्या आजोबांना विचारलं मी हे असं का, तर म्हणे तिला फुलं खूप आवडतात. तुम्ही पायरीवरती जावा, 2 पायऱ्या चढून त्यांचा उमरा होता, उमऱ्याच्या कडेला 2 पणत्या लावलेल्या असायच्या, कायम ते दिवे चालूच असायचे. आणि मग ते कशासाठी, तर म्हणे तिला आवडतं. मी कुठलीही निगेटिव्हिटी माझ्या घरामध्ये ठेवू इच्छित नाही. आणि मग तिथून तुम्ही वाचलं असेल, एक कथा वाचली असेल माझी, लग जा गले, त्यांच्यावर आधारित. तर त्यावेळेस ती आलेली कथा आहे. आणि मग त्या इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, त्या बऱ्या झाल्या. आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेले की आता तो डॉक्टरांचे रिपोर्ट्स आले चांगले, सगळं ऑल क्लिअर, आता तुम्ही फिरू शकता, बाहेर जाऊ शकता. तर त्यांच्या दोघांच्या डोळ्यातून जे व्यक्त होत होतं ना, ते शब्दात नाही म्हणता आलं मला. तुम्ही म्हणाल की आनंदाश्रू होते, तुम्ही म्हणाल की दुःखातून आलं तर एवढं पार केलेलं त्याचा कुठेतरी आनंद होता नाही, किंवा एवढं सहन करावं लागलं म्हणून कुठेतरी खदखद असेल, त्रास असेल, दुःख असेल, ते वाहत होतं नाही. मला त्याच्याही पलीकडची एक गोष्ट त्यांच्या डोळ्यामध्ये दिसली दोघांच्याही, की आज एवढं जगता आलं. देवाने एक मुलगी तुमच्यासारखी दिली असती, एवढ्या एका वाक्यावरती सगळे शब्द विरघळून पडले माझे. हे अनुभव किंवा हे डोळं वाचणं, ह्या अनुभवातून किंवा याच्यातून मी शिकते. म्हणून ते साहित्य कुठंतरी रुजलं जातं. म्हणून तुम्ही जो म्हणताय ना की विद्रोह काय येत नाही, तर विद्रोह बघण्यातच नाही आहे माझ्या. आणि त्यानंतर तुम्ही ज्या जड पावलांनी त्या बंगल्यातून बाहेर पडलात, त्या पावलात तुम्हाला लग जा गले ही कथा सापडली. आणि ती तुम्ही फार उत्तम, अगदी हृदयस्पर्शी लिहिली आहे. माझ्या वाचनात सकाळमध्ये आलेली, दैनिक सकाळमध्ये सुद्धा ती आली होती. आणि त्याला तुम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा भेटला होता. एक त्याच्यात वास्तवतेची ठिणगी होती. मला वाटतं हा सुद्धा एक विद्रोहच आहे, की तो विवेकशील विद्रोह आहे. म्हणजे अश्लीलताच्या पलीकडचा विद्रोह, मी त्याला हा विद्रोहच समजतो. प्रत्येक साहित्यिक हा विद्रोहीचा असतो, फक्त त्याचा लिहिण्याचा लहजा थोडा वेगळा असतो. आपल्याला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, अनेक व्यासपीठावर आपण सन्मानित झालेला आहात, तरीसुद्धा आपलं राहणीमान हे अतिशय साधं आहे. तर हे काय रहस्य आहे म्हणजे नेमकं? आता तुमच्या एआयच्या भाषेत सांगते. हवा वगैरे तुमच्या गेली नाही कधी? एआयची फार मोठी साहित्यिक वगैरे झाली. आम्ही सारवणावर बसणारे माणसं मांडी घालून, त्याच्यामुळे आम्हाला हवा डोक्यात जाणं. मी काय म्हणते की जरी तुम्ही म्हणत असाल की इतक्या साऱ्या TV आणि GB हार्ड डिस्क आलेल्या आहेत, किंवा इतके गिगाहर्ट्स आणि इतके हाय स्पीडचे तुमचे CPU आलेले आहेत,
पण मी म्हणते की मना इतकी साठवणूक करणारी, स्टोरेज करणारी हार्ड डिस्क जगात तयार झालेली नाहीये आणि तुमच्या नजरे इतकी स्पीड देणारी वस्तू अजूनही जगामध्ये तयार झालेली नाहीये. क्या बात आहे. अगदीच उच्च विचार, कवितेपलीकडचा विचार आपण या ठिकाणी मांडला, ज्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये एक संधी भेटली की बाबांचे ते 8 दिवस हे न येवो आयुष्यामध्ये, आणि बाबांनी जर सांगितलं की मला अशी प्रतिकृती लिहून हवी आहे, तर काय असेल कल्पना त्यावेळेस? तुम्हाला जर बाबांना पुस्तक एखादं गिफ्ट द्यायचं असेल, ती उणीव भरून काढायची असेल, तुम्ही लेखणीत नेहमी म्हणता की बाबा आज असायला पाहिजे होते, की ज्यांनी ही माझ्यातली प्रतिभावंत साहित्यिका त्यांनी पाहायला पाहिजे होती, तर ते काय पुस्तक असेल जे तुम्ही बाबांना गिफ्ट द्याल? फक्त एकच शब्द आठवतोय, निर्माल्य. मला ह्याच्या पलीकडं काही सुचतही नाहीये आणि ह्याच्या पलीकडं काही असूही शकत नाही. क्या बात आहे, क्या बात. तुम्ही एका भारतीय सैनिकाच्या अंगणात वाढलेल्या एक सैनिक कन्या आहात, तर तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण वडिलांचा ट्रॅक पकडावा, आपणही सैनिक वगैरे व्हावं, अशी उर्मी कधी नाही आली तुमच्या याच्यामध्ये मनात? नाही, कधी हा विचार नाही आला. आणि कुठेतरी एक म्हणतो ना आपण, तुम्ही जसं आता मगाशी संवेदनशील म्हटला, ती भावना कुठेतरी होती की सैनिक असणं खूप छान आहे. जेव्हा कळायला लागलं की सैनिक काय असतो किंवा देशाचं रक्षण किंवा प्राऊड फील होतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, अभिमानाची गोष्ट असते. पण त्याच्या आधी थोडंसं असं होतं की पप्पा आमच्यापासून लांब आहेत. ही जी गोष्ट होती ना, तर त्या ट्रॅकने कधी कोणीच गेलेलं नाही. मग घरामध्ये कोणीच गेलेलं नाही. पप्पा होते आमच्यासाठी, आजही ती अभिमानाचीच गोष्ट होती आणि आहे. नक्कीच नक्कीच, क्या बात आहे. तुम्ही समुपदेशन खूप उत्तम प्रकारे करता मुलांचं. तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये एखादी भावनिक अशी कोणती पोकळी आहे जी भरून निघायला पाहिजे? म्हणता येत नाही असं की कुठल्या स्वरूपाचे. समुपदेशन म्हणताय की साहित्य म्हणताय? समुपदेशनातून किंवा तुमच्या लेखिकेच्या नजरेतून अशी कोणती भावनिक पोकळी आहे जी भरून निघायला पाहिजे, ज्याची कमतरता जाणवते आत्ताच्या या काळात जगताना? हे बघा, मी काय म्हणते की एक विचार मांडणं, चांगलं वागणं इथपर्यंत तो माणूस असतो. त्याच्याही पलीकडे विचार करायला गेला तर तो संत होतो. प्रत्येकजण संत नाही होत आहेत, प्रत्येकाला संत नाही होत आहेत, पण ॲटलिस्ट तुम्ही आत्ताच्या काळामध्ये समुपदेशन म्हणून तुम्ही विचारताय तर समाजाला जागरूक राहण्याची गरज आहे. जसं तुम्ही म्हणताय की मुलींना, जसं सिंधुताई सपकाळ म्हटल्या की अंगभर कपडे पाहिजेत तर ती मुलगी सुरक्षित राहील. त्यापेक्षा मी तर म्हणेल की अशी नजर पाहिजे की तिला त्या वाईट नजरेने बघणारच नाही, अशी नजर, नजरेला स्त्री ही अंग भरून दिसेल, हा अशी नजर असावी. मग घडवतानाच घरामध्ये अशाच पद्धतीचा, आज तुम्ही मोबाईल देताय मुलांच्या हातामध्ये, तुम्ही प्रत्येक गोष्ट, आत्ताचा जन्माला येतानाच गाडी, बंगला सगळ्या सहित जन्माला येतो. इथून पुढच्या पिढीला सगळं रेडी टू इटच मिळत राहणार आहे. बनवायची पण तसदी नाहीये. तुम्ही एक क्लिक करा, 2 मिनिटात तुम्हाला सगळं हजर होत आहे. मग ह्या जनरेशनमध्ये तुम्हाला फक्त विचारसरणी सुधारायची गरज आहे. कारण विचारसरणी सुधारली, संस्कार जर तुमच्यामध्ये उपजतच चांगले केले गेले तर मी म्हणते ना, जसं की 70 वर्षाचं आयुष्य, आता मला नाही वाटत की 70पर्यंत कोणी बोनस लाईफ जगेल. आयुष्य छोटं होत आलंय. जितकं छोटं आयुष्य आहे त्या छोट्यामध्ये विचार चांगले भरले, माणुसकी किंवा एक जागरूकता पाहिजे समाजामध्ये, अशी जागरूकता पाहिजे की हे वाईट आहे, हे चांगलं आहे. हे तर आजच्या जनरेशनला कळतंय. पण जेव्हा आपण लहानपणी म्हणायचो की आगीकडे जाऊ नका, चटका बसेल, माझं असं मत आहे की आगीचाही अनुभव द्यावा आणि
पाण्याचाही अनुभव होता. हा अनुभव आल्यानंतर तो उपजत संस्कारातून घडत गेला तर पुढे या गोष्टी. नक्कीच. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या महिला आल्या, तुमच्या सासू असतील किंवा ननंद असतील, तुमच्या आई असतील किंवा तुमची कन्या, या सगळ्या स्त्रियांनी तुमच्यातल्या लेखिकेला काय दिलं? एक घटना खूप छान आठवते मला. अगदी कवितेचं स्पर्धा चालू होती आणि स्पर्धा मला वाटतं 10वी 11वीत असेल मी साधारण, आणि तालुका स्तरावरती होती आणि तिथे या कॅटेगरी नव्हती, खुला गट होता. म्हणजे आमच्याबरोबर शिक्षकही होते, म्हणजे अगदी पप्पांच्या मित्र वगैरे, वकील काका वगैरे हे पण होते, म्हणजे हाय क्वालिफाईड लोक. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पण भाग घेऊ. माझी भाग घ्यायची तर तयारी ठेवली. तिथे गेल्यानंतर सभागृह गच्च भरलेलं आणि माझी बहीण होती माझ्यासोबत, डॉक्टर बहीण, 1-1.5 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. आणि मग आम्ही दोघी जणी गेलो स्टेजवरती. कविता म्हणायची होती, कविता गेलो, तिथं सादर करायची आहे. प्रत्येकाने सादर केली. त्या गर्दीमध्ये असं वाटायचं आपला काही थांग पत्ता काही लागायचा, आपल्याला तिथं काही शक्यच नाहीये, उभं राहणं पण शक्य नाहीये. गेले स्टेजवरती, नाव पुकारलं, तिथे रेश्मा दास. गेले वरती, कविता वाचली थोडंसं, आणि कविता होती शेतकऱ्यावरती, मोत्याचं चांदणं. त्यातले काही शब्द वगैरे आठवतात आता? तो शेतकरी माझा दादा अशा स्वरूपाची होती. आणि एक सरळ मला ओळ नाही आठवायची, पण त्याचा संदर्भ सांगते की काळ्या मातीतल्या मऊ लुसलुशीत कापसावरती तो मोत्याचं चांदणं पेरायचा. ते मोत्याचं चांदणं शब्द लक्षात राहिला मला, आणि तो आहे कवितेमध्ये. त्या संदर्भ तसा थोडासा सांगितला की शेतकऱ्याची अवस्था काय आहे आता, पाऊस नाही, पाणी नाही, असं तसं थोडंसं बॅकग्राऊंड सांगायचं होतं. सांगून टाकलं. काय केलं त्या 3 मिनिटामध्ये, काय केलं ते मला आत्ताही स्पष्ट आठवत नाही. आणि मग कविता झाली, सादरीकरण झालं, खाली आलो, चल घरी. मला वाटतं डॉक्टर सुषमा तुमच्यासोबत होते त्यावेळेस ना? आणि हो, माझी बहीण डॉक्टर सुषमा. आणि निघालो आम्ही बाहेर. चल, आपलं काही इथं काही नंबर विंबर नाही येणार आहे, चल घरी. ती म्हटली नाही, थांब. तेवढ्या गर्दीतून रस्ता काढत मी तिला ओढते, चल घरी. आणि ती मला म्हणत होती, नाही माही, थांब थांब. मग ते बोलत असतानाच मग ते नंबर पुकारणं सुरू झालं, उत्तेजनार्थ. मग दुसरा उत्तेजनार्थ, मग 3रा नंबर आला. तोपर्यंत थोडीशी आशा होती उत्तेजनार्थ पुरती, ती पण गेली. मग आता चल, आता तर बाहेरच. अगदी त्या गर्दीचा मॉब ओलांडून आम्ही दरवाजापर्यंत जाईपर्यंत, 2रा क्रमांकापर्यंत, उंबऱ्यापर्यंत गेलो की प्रथम क्रमांक रेश्मा दास. ती मागे ओढत होती, मी पुढे ओढत होते. तिला कशाचा विश्वास होता काय माहित नाही. तिने ती सादरीकरण ऐकलेलं होतं सगळं, आणि तिला तेवढ्या सगळ्या गर्दीमध्ये तिला एकटीला इतक्या मोठ्या, माझे शिक्षक प्राध्यापक सगळे होते तिथे, त्यांच्यामध्ये तिला एकटीलाच विश्वास होता की माई जिंकणार. ती म्हणायची प्रथम क्रमांक आपण, तो कप आपणच घेऊन जाणार आहे घरी. आणि मी तिला मागे ओढाय, चल चल बाहेर चल. आणि खरोखरच तो विश्वास मला माझ्या बहिणीकडून आजही ती तितकीच जिद्दी आणि तितकीच विश्वास तिच्याकडूनच घ्यावा खरं तर. म्हणजे जे काही सुशिक्षित पण किंवा सुशिक्षित म्हणजे नुसतं पाठ्यपुस्तकानं सुशिक्षित नाही, जे आईने घर उजळवलं, जे बहिणीने हा जो विश्वास दाखवला. आणि सेम सासर पण मला तसंच मिळालं की माझ्या सासूबाई पण तशाच होत्या की तू कर, मी आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला मागे वळून बघता आलं नाही आणि बघावं असं वाटलंच नाही कधी. म्हणजे सगळ्या बाजूनी सुखाने बोलवण झाली असं म्हणायला काही साहजिकच आहे. हरकत नाही. एक वेगळा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो की एक स्त्री म्हणून साहित्यात वावरताना, समाजात वावरताना कधी तुम्हाला कोणी असं फोर्स केला आहे? आता साहजिक आपण कोणाला तरी आवडत असतो, फक्त त्याची नजर आपल्याकडं पाहण्याची कुठली माहीत नाही. तर असं तुम्हाला कोणी कधी डिवचलं आहे आणि तुम्ही त्याला शिव्या न देता समुपदेशन केलं आहे, असा एखादा अनुभव आहे?
सोशल मीडियावर असे नको ते मेसेज आलेत तुम्हाला, कॉल आलाय आणि तुम्ही त्याला समुपदेशन केले, असा एखादा अनुभव आहे? मला वाटतं की समुपदेशन करण्या इतपत पण ते नसतातच. कारण त्यांच्या डोक्यामध्ये जे फिरलेलं असतं ना, त्याच्यामध्ये आपण नाही काही करू शकत. कारण वॉश आउट करेपर्यंत मी 10 जणांचे बाकीच्यांना शिकवेल की, या अशा लोकांना शिकवण्यापेक्षा सिंपल तुमच्या सोशल मीडियाने खूप सुंदर बटन दिलेलं आहे, ब्लॉक. हो. म्हणजे असा अनुभव आला नाही? आला तसा, पण एकच बटन, अच्छा, ओके. विषय संपला. त्या थरथरणाऱ्या रेश्माला काय संदेश द्याल? जर कधी संधी भेटली त्या व्यासपीठावर जाऊन, तर तिला काय तुम्ही संदेश द्याल? तुझ्या माझ्या स्वप्नातलं चांदण ओलं आभाळ, तुझ्या माझ्या स्वप्नातलं चांदण ओलं आभाळ, डोळ्यांची ओंजळ भरलेली, आणि किनाऱ्यावरती एक सर्गाभाळ, एक सर्गाभाळ. त्या रेश्माला मी हे सांगेन. त्या रेश्माला अजून एक गोष्ट आनंदाने म्हणाल की कणभर आयुष्य मनभर जगता आलं पाहिजे, आणि ते आज मिळालंय, त्यात खूप सारा आनंद आहे. त्या कणाचं हे सोनं केलंय. असं एखादले मनातले विचार आहेत तुमच्या की जे तुम्ही अजून लिहिले नाही पण मनात आहेत, अशी एखादी खंत, एखादी पोकळी, एखादा अनुभव? चारोळीमध्ये सांगेल, असं काही लिहू नकोस, आठवणी पुन्हा बोलावतात. असं काही लिहू नकोस, आठवणी पुन्हा बोलावतात. निघून गेलेले व्रण आणि जखमा पुन्हा ओलावतात. आता साहित्य क्षेत्रामध्ये महिला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहेत, म्हणजे जास्त संख्येने येत आहेत. काय संदेश द्याल त्यांना? एक साहित्यिका म्हणून तुम्ही काय त्यांना संदेश द्याल की कशा प्रकारे तुम्ही लेखन केलं पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही आता वावरलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे? मी कसं सावध राहावं असं मी कधी सांगणार नाही, पण एक गोष्ट सांगेल की कसं लिहावं किंवा काय लिहावं. उगीच इथलं भांडं उचललं, तिथं ठेवलं आणि आज झाडून काढलं आणि उद्या सकाळी सूर्य उगवला, या लिखाणाला लिखाण नाही म्हणत. मी प्रेक्षकांची पण खरं माफी मागेल ह्या गोष्टीला, की मी म्हणेल की लॉकडाऊनमध्ये उगवलेले जे लेखक आहेत ना, ते लेखक नाही आहेत, खरोखर लेखक नाहीये. कृत्रिमपणा त्यांच्यात नाही, खरीच गोष्ट आहे ही की कॉपी पेस्ट वाले जास्त वाढली. तर त्याच्यामध्ये काय आहे की एक आणि चौर्यकर्म, ह्या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या ते त्याच काळात. म्हणजे लॉकडाऊनचा दुष्परिणाम आहे साहित्य क्षेत्राला, म्हणजे काय म्हणतात, एक डाग आहे खरं तर. लिखाण त्याला म्हणायचं किंवा साहित्य त्याला म्हणायचं जे आतून येतं, ते साहित्य खरं. जे तुम्हाला वाचून मग त्याच्यावर विचार करून, आणि माहिती आहे तुम्हाला की पार्थाला गीता श्रीकृष्णाने सांगितली, तुम्ही ते संपूर्ण आहे, ती चराचर सृष्टी थांबली होती आणि सगळं थांबलेलं याच्यामध्ये ती भगवद्गीता सांगितली गेलीये. संपूर्ण तो संदेश भगवद्गीतेचा त्या पार्थामध्ये उतरला. सांगा बरं ते की कृष्ण आणि पार्थच का? काहीतरी असल्याशिवाय का? आज अजून एक गोष्ट असते, अजून एक घटना आहे की आता कितपत समाज मान्य आहे किंवा समाजाला पटते माहीत नाही, पण खरी घटना ही, खऱ्या गोष्टी घडतायत ह्या. किती जणांना माहिती आहे माहीत नाही. लाखो वारकरी आज पंढरपुरात जातात. तुम्हाला कधी माहिती आहे का की पंढरपुरातलं मंदिर जेव्हा झाडलं जातं, ती त्या पूर्ण कचरा काढल्यानंतर जी थोडीशी धूळ असते ती त्या अबीर बुक्क्यामध्ये मिळवली जाते. दुसऱ्या दिवशी तोच लेप विठ्ठलाच्या कपाळी भाळी लावला जातो. तो टिळा असतो की ज्या ठिकाणी देवाला पोहोचता आलं नाही, जे भक्त देवापर्यंत पोहोचू शकले नाहीत, ते अशा स्वरूपामध्ये सगळ्या शब्दांच्या, सगळ्या वास्तवाच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी हे वंदनीय गोष्ट घडत राहते. तुमच्या आतापर्यंतच्या लेखनातली, काव्य लेखनातली एखादी तुमची आवडती कविता तुम्हाला या ठिकाणी सादर करायला आवडेल? माझ्या कवितेचं नाव आहे चीर. वाचावं की लिहावं, मोहक गर्देत अडकला जीव.
रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे उगवते मावळते जाणीव. आभाळाच्या आरशात प्रतिबिंब श्रावणाचे, आभाळाच्या आरशात प्रतिबिंब श्रावणाचे, तरी कोरडाच भिजतो सारा जीव. वाहून गेलेल्या जखमेवर उदास वाहतो स्वैर वारा. वाहून गेलेल्या जखमेवर उदास वाहतो स्वैर वारा. वाटवळणाची भीतच वळली, वाटवळणाची भीतच वळली, नको वाटसरू नको कोणी. मग अशी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर. वाटवळणाची भीतच वळली, नको वाटसरू नको कोणी, भेदरून बसली चैतन्य पालवी कोवळी, नको वैरागी विटाळ ध्वस्त काहूर म्हणी. वा वा, क्या बात. अरे उरला कुठे न्याय आभाळी, अरे उरला कुठे न्याय आभाळी, रक्ताची प्रसवे अजीर्ण दाटली. अरे उरला कुठे न्याय आभाळी, रक्ताची प्रसवे अजीर्ण दाटली, अथांग लाटांची गाज शब्द बिलोरी. तरी तरी शब्द असावी कविता कधी, तरी शब्द असावी कविता कधी, करपून गेल्या हृदयाला तर्पणाची आस मरणाआधी, तर्पणाची आस मरणाआधी. वा वा वा, अतिशय सुंदर आणि बोधप्रद एक प्रबोधनपर तुमचं काव्य आहे आणि तुमच्याशी हितगुज साधताना खरंच खूप छान वाटलं. आमच्या फायनल ड्राफ्ट प्रेझेंट आमचं जे पॉडकास्ट आहे जागर कवितेचा, याबद्दल काय सांगाल? हा जो आमचा जो काही उपक्रम आहे, तुम्ही जागर म्हणू शकत नाही याला, यो जागरच्याही पलीकडची गोष्ट आहे ही. खरं तर जागर सुरुवात आहे ही. आपण जसं म्हणतो की एक टाळ वाजवणं किंवा टाळ्या वाजवणं किंवा एक आरती म्हणणं इथपर्यंत जागर होईल, पण त्याचा तुम्हाला सोहळा करायचा आहे आणि तो सोहळा व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. कारण खरोखरच तुम्ही खूप सुंदर कार्य करताय की आज एक जाणकार म्हणू की अशी व्यक्ती तुम्ही गोळा करून आणताय, एक 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 गोळा करून म्हणण्यापेक्षा वेचून आणताय अक्षरशः, आणि मग त्याच्यातून ते कुठेतरी चांगलं आणि चांगल्यातलं आणखी चांगलं बाहेर पडतंय आणि ते तुम्ही प्रेझेंट करताय. खूप सुंदर तुमची टीम, तुम्ही आणि हे जे काम तुम्ही हातातलं घेतलेलं आहे ह्याच्यासाठी खरंच शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आमच्या फायनल ड्राफ्ट आणि जागर कवितेच्या पूर्ण टीम करून तुमचे खरंच खूप आभार. आणि रेश्माजी, तुमच्याशी बोलताना खूप आनंद झाला. तुमचं जे संघर्ष आहे किंवा तुम्ही वेचलेली जी प्रतिभा आहे, त्या प्रतिभा किंवा ते शब्द आमच्या कुंचल्यात भरताना आम्हाला खरंच खूप आनंद झाला आहे. आज तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटलं. भविष्यामध्ये तुमच्याकडून आईला समर्पित केलेल्या कादंबरीसारख्या अनेक लेखणीच्या वृत्त्या ह्या लिहित राहो, तुमची हातोटी अशीच बहरत राहो आणि जास्तीत जास्त तुमचं लेखन लोकांपर्यंत पोहोचो, या आमच्याकडून तुम्हाला खरंच शुभेच्छा आहेत. तर ह्या होत्या सौ रेश्मा दास, उत्तम साहित्यिका, उद्योजिका, लेखिका आणि समुपदेशिका. आज यांच्याशी बोलताना खरंच खूप काही शिकायला भेटलं आणि खूप आनंदसुद्धा झाला. तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला. तर मंडळी, भेटूया पुन्हा नव्या दमाच्या, नव्या उत्साहाच्या, नव्या पाहुण्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.